साबुदाणा खाणाऱ्यांसाठी सर्वात मोठी धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। उपवासासाठी साबुदाणा खाणारे आता सावधान व्हा। 24 तासांमध्ये 22 महिलांना हार्ट अटॅक आल्याची मोठी घटना समोर आली आहे। त्यामुळे आता साबुदाणा खाताना या जर 4 चुका तुम्ही केल्या तर तुम्हालाही होऊ शकतात 5 गंभीर आजार। नवरात्री उपवासाला साबुदाणा आवडीने महिला आता खाऊ लागल्या आहेत, परंतु आता तुम्ही सावधान व्हायचं आहे, कारण साबुदाणा खाल्ल्यानंतर पुण्यामध्ये एका महिलेला दवाखान्यामध्ये ॲडमिट आता करण्यात आलं आहे। जेव्हा तिचं रक्त चेक करण्यात आलं तेव्हा डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली। एका 45 वर्षाच्या महिलेसोबत घडलेली एक धक्कादायक घटना या ठिकाणी आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। त्यामुळे तुमच्या घरातील कोणती महिला असू दे किंवा तुम्ही स्वतः असाल आणि साबुदाणा खात असाल तर या 4 प्रकारच्या लोकांनी साबुदाणा अजिबात खायचं नाही। एक वेळ फेकून द्या पण अजिबात खाऊ नका, असं डॉक्टरांच्या नवीन संशोधनामधून आता समोर आलं आहे। एका 45 वर्षाच्या महिलेने नवरात्रीचा उपवास असल्यामुळे साबुदाणा खाल्ला आणि त्यानंतर तिची तब्येत अचानक खूप बिघडली आणि पुढे जे घडलं ते भयंकर झालं। त्यानंतर ही घटना वाऱ्यासारखी संपूर्ण राज्यभर देशभर व्हायरल झाल्या। तुम्ही साबुदाणा जर खात असाल तर तुम्हाला आत्ता सावधान व्हा, असं डॉक्टरांच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। घरात साबुदाणा असेल तर तो खाण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की बघा, कारण तुम्ही जर या चुका जर करत असाल तर तुम्हाला पुढे जाऊन गंभीर असे आजार होऊ शकतात। आतापर्यंत हे डॉक्टरांना देखील माहिती नव्हतं की साबुदाणा इतका घातक कसा काय ठरू शकतो। एकदा असं झालं, एका 45 वर्षाची महिला होती, ती खूप धार्मिक होती। ती प्रत्येक उपवास करायची, एकादशी असेल, चतुर्थी असेल किंवा नवरात्रीचं 9 दिवस असेल, सगळं दरवर्षी उपवास करायची, सगळं काही पाळायची। ती नेहमी म्हणायची उपवासाने शरीर शुद्ध होतं आणि वजनही कमी होतं, आम्ही पण त्यावर विश्वास ठेवायचो। पण एक दिवस अचानक ती खूप आजारी पडली, तिला थोडा ताप यायला लागला आणि पोटात त्रास सुरू झाला। आम्ही लगेच तिला दवाखान्यात घेऊन गेलो। डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि त्यांनी जे सांगितलं ते ऐकून आमच्या पण पायाखालची जमीन सरकली होती। मग नेमकं पुढं काय घडलं होतं, डॉक्टरांनी काय सांगितलं, कोणत्या 4 प्रकारच्या महिलांनी 4 प्रकारच्या व्यक्तींनी साबुदाणा अजिबात खाऊ नये, यासाठी डॉक्टरांच्या नवीन संशोधनामधून काय समोर आले, फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। डॉक्टरांच्या नवीन संशोधनामधून त्या ठिकाणी उपवास करणाऱ्या महिलांनी आणि व्यक्तींनी या 4 प्रकारच्या लोकांनी साबुदाणा अजिबात सेवन करू नका असं सांगण्यात आलंय। आता ही 45 वर्षाची महिला होती, तिला पोटात दुखू लागलं, ती कायम त्या ठिकाणी उपवास करत होती। 45 वर्षाची महिला आणि साबुदाण्याच्या संदर्भात डॉक्टरांनी जी माहिती त्या ठिकाणी महिलाला ॲडमिट केल्यानंतर जी सांगितली ते ऐकून संपूर्ण देशभरामध्ये आता साबुदाणा खाल्ल्यानंतर नेमकं काय होतं ही घटना आता व्हायरल झाली आहे। डॉक्टर म्हणाले की आता तिचा बीपी त्या ठिकाणी आता लो झालाय, त्या ठिकाणी बीपी त्या ठिकाणी लो झालाय, एकदम शरीरामध्ये पूर्णपणे आता बिघडलेलं वातावरण आहे, त्रास सुरू झालाय, तिची शुगर त्या ठिकाणी वाढलेली आहे आणि तिचं वजन तर आधीच वाढलंय आणि साबुदाणा खाल्ल्यामुळे जास्तच वजन वाढू लागलंय। हे ऐकून आम्हाला सुद्धा धक्का बसला, कारण ती नेहमी उपवास करायची, मग तिला बीपी, कोलेस्ट्रॉल, शुगरचा त्रास कसा काय होऊ लागलाय। डॉक्टरांनी तर तिच्या हृदयात ब्लॉकेजेस असण्याची शक्यता वर्तवल्या आणि पोटात गाठ सुद्धा असू शकते अशी शक्यता सांगितल्या। त्यामुळे डॉक्टर म्हणाले याच्या पुढच्या चाचण्या तातडीने कराव्या लागेल। चाचण्या करण्यासाठी आम्ही हॉस्पिटलला निघालोच होतो, पण त्याच वेळी आमच्या डोक्यामध्ये विचार येत होता की नेमकं असं काय झालं, असे काय ती त्या ठिकाणी खाल्ली असेल ज्यामुळे त्या ठिकाणी एवढं त्या ठिकाणी पोटात दुखू लागलं, शुगर वाढली। कुठलंही व्यसन नव्हतं, ती उपवास करायची आणि शाकाहारी पण होती। मग नेमकं कुठेतरी त्या ठिकाणी काय चूक झाली होती, ती चूक आता संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी होती। साबुदाणा खाण्याच्या बाबतीत हॉस्पिटलमध्ये आम्ही तिला घेऊन गेलो, तिथे तिच्या विविध चाचण्या करण्यात आल्या, शुगरची चाचणी, कोलेस्ट्रॉलची चाचणी, हृदयाची तपासणी करण्यात आली, पोटाचे रिपोर्ट त्या ठिकाणी तपासण्यात आले। पोटाचे रिपोर्ट तर ऐकले तर त्यामधून धक्कादायक बातमी आता समोर आली आहे। डॉक्टर नेमकं काय म्हणाले, कोणत्या 4 प्रकारच्या लोकांनी साबुदाणा खाऊ नये आणि नवरात्रीमध्ये कोणत्या महिलांनी साबुदाणा खायला नाही पाहिजे, कोणता धोका होऊ शकतो, डॉक्टरांनी नेमकं काय सांगितले तुम्ही आता ऐकायचं आहे। आता बघा, साबुदाणा खाणाऱ्यांसाठी सावधान, कारण 24 तासांमध्ये 22 महिलांना हार्ट अटॅक आल्याची मोठी घटना समोर आली आहे। 45 वर्षाची महिला, पुण्यामध्ये तिला ॲडमिट करण्यात आलंय। मग नेमकं त्या महिलेला काही सुद्धा व्यसन नव्हतं बरं का,
काय अजिबात व्यसन नव्हतं, पूर्ण शाकाहारी असूनही तिच्या हृदयात ब्लॉकेजेस त्या ठिकाणी तयार झाले होते। तिचा रक्तदाब एका विशिष्ट पातळीच्या वर वाढलेला होता, कोलेस्ट्रॉलची पातळी त्या ठिकाणी झपाट्याने वाढली होती आणि वजन त्या ठिकाणी जास्त होतं आणि बीपीचा त्रास नुकताच सुरू झाला होता। आम्ही ते रिपोर्ट घेऊन डॉक्टरांकडे गेलो। डॉक्टरांनी सांगितलं की तिचं प्रकरण आता खूप अवघड झालंय। आम्ही त्यांना विचारलं, डॉक्टर हिला तर कुठलं व्यसन सुद्धा नाही, ही तर उपवास करते, मांसाहार सुद्धा करत नाही, कुठली चतुर्थी एकादशी नवरात्री सोडत नाही, मग हिला असं का झालं? पण डॉक्टरांनी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आम्हाला सांगितलाय। त्यांनी एका अशा वस्तूचं नाव सांगितलं, त्यांनी एक अशा वस्तूचं नाव घेतलं की ज्यामुळे आमची बोलती सुद्धा बंद झाली। डॉक्टर म्हणाले ही उपवास करते, इतके उपवास करते की महिन्यातून 10 दिवस उपवास धरते। तर मग ही उपवासाला काय खाते? आम्ही त्यांना सांगितलं की साबुदाणा खाते। तेव्हाच डॉक्टर म्हणाले हा साबुदाणा तिच्या सर्व आजारांचं मूळ कारण बनले। हे ऐकून आम्ही सुद्धा चक्रावून गेलो। साबुदाणा आणि आजार आम्हाला त्या ठिकाणी विश्वासच बसेना। पण डॉक्टरांनी आम्हाला साबुदाण्यातला काही त्या ठिकाणी खात असताना चुका सांगितल्या। ते म्हणाले हिने साबुदाणा खाताना एक चूक गंभीर केली आहे, त्या चुकीमुळे आता ती आजारांना बळी पडू लागली आहे। मग आता काय करायचंय? कोणत्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत? आता आमच्या 45 वर्षाच्या ज्या महिला आहेत तर त्यांनी गंभीर आजार कशा स्वरूपाचे झाले, अगदी शाकाहारी असून सुद्धा, देवाचे भक्त असून सुद्धा, सगळे उपवास करणारी व्यक्ती सुद्धा साबुदाणा खाताना एका चुकीमुळे आता प्रचंड प्रमाणात त्याला आजारग्रस्त झाली, म्हणजेच ICU मध्ये तिला ॲडमिट करावं लागले। व्यक्ती त्या ठिकाणी साबुदाणा खाताना एका चुकीमुळे गंभीर स्वरूपाचा आजार पडलाय। नेमकं डॉक्टरांनी आता कोणती चूक सांगितल्या, कोणत्या प्रकारच्या महिलांनी व्यक्तींनी साबुदाणा खाऊ नये असं सांगितले, तुम्ही आता नक्की ऐकायचं आहे। साबुदाणा खाल्ल्याने गंभीर स्वरूपाचे आजार होतात असं डॉक्टरांच्या माध्यमातून आता समोर आलं आहे। ही जर एक चूक तुम्ही केली तर तुमच्या आरोग्याला मोठा धोका आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच नाही तर जे लोक साबुदाणा खातात त्यांच्यासाठी आता ही चूक तुम्ही समजून घ्यायचं आहे। आम्ही डॉक्टरांनी जी आता सर्च केलं, डॉक्टरांनी जे आम्हाला सांगितलं ते आम्ही इंटरनेटवर गुगलवर त्या ठिकाणी सर्च करून बघितलं। काही धक्कादायक गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी पुढे सांगण्यात आल्या आहेत। व्हिडिओ फक्त 4 मिनिटाचा राहिला आहे, तो लक्षपूर्वक तुम्ही आता पाहायचा आहे। साबुदाण्याचे सेवन केल्याने डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की शरीराला विटॅमिन्स आणि मिनरल्स तर साबुदाण्यामुळे मिळतात, हा फायदा आहे, पण त्याच्यामध्ये कार्ब्स म्हणजेच विशिष्ट प्रकारची साखरेची मात्रा प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी असल्याचं आता सांगण्यात आलंय। अमेरिकन कृषी विभागाच्या माहितीनुसार 1 कप साबुदाण्यामध्ये जवळपास 544 कॅलरीज असतात आणि 135 कार्बोहायड्रेट्स असतात। उलट त्या ठिकाणी प्रोटीन आणि फॅट याच्यामध्ये अतिशय कमी किंवा नगण्य प्रमाणात आढळतात। त्यामुळे काही विशिष्ट आजारामध्ये काही त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारच्या माणसांनी साबुदाणा अजिबात खाऊ नये, एक वेळ फेकून द्यावा, पण अजिबात खाऊ नये, अन्यथा गंभीर आजार होऊ शकतात आणि ती एक चूक त्यांचा जीव सुद्धा घेऊ शकते। तर साबुदाणा खाल्ल्याने नेमकं कोणकोणते आजार होऊ शकतात आणि आमच्या 45 वर्षाच्या महिलेने नेमकं त्या ठिकाणी हे साबुदाणा कशा प्रकारचे खाल्ले होते, चूक कोणती केली होती, त्यामुळे कोणते आजार झाले, हे महत्त्वाच्या माहितीकडे आता आपण या ठिकाणी वळणार आहोत। नेमकं काय घटना झाली आणि कोणत्या प्रकारच्या लोकांनी त्या ठिकाणी अजिबात साबुदाणा खायचं नाही हे तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। आता बघा, या ठिकाणी साबुदाणा खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते। सर्वांनी लक्षात ठेवा, कोणकोणते आजार होतात बघा। साबुदाणा खाल्ल्याने रक्तातील साखरेची झपाट्याने वाढते पातळी, साबुदाण्यासारखे कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या म्हणण्यानुसार हे कार्बोहायड्रेट्स शरीरात गेल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढवण्याचे काम करतात। आमच्या 45 वर्षाच्या महिलेनेही त्या ठिकाणी हे खाल्ल्याने मधुमेह तिला झालाय, तिची शुगर खूप वाढली आहे। त्यामुळे जर तुम्हाला मधुमेह असेल, रक्ताची पातळी म्हणजे साखरेची पातळी वाढलेली असेल तर तुम्ही साबुदाणा खाणं टाळलं पाहिजे। डॉक्टरांनी अजून पण त्या ठिकाणी वेगवेगळा सल्ला दिलाय, तुम्हाला ते पुढे सांगणार आहे। तसेच कोणत्या 4 ते 5 प्रकारच्या महिलांनी व्यक्तींनी साबुदाणा खाल्ला नाही पाहिजे तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे। आता बघा, कारण प्रचंड वजन त्या ठिकाणी या साबुदाण्यामुळे वाढतं आणि त्यामुळे साबुदाणा खाल्ल्याचं काम तुम्ही आता जर आहे असं चालू ठेवलं, जास्त साबुदाणा खाल्ला तर तुमचं सुद्धा वजन वाढू लागतं। आता साखरेची पातळी त्या ठिकाणी वाढू शकते, वजन वाढणे। आम्ही त्यानंतर असं विचारलं डॉक्टरांना, वजन का इतकं वाढतं? कारण 10 दिवस सतत उपवास करत असता तुम्ही। आता उपवासाचे नवरत्नाचं 10 दिवस कमीत कमी उपवास असतं आणि 20 दिवस नॉर्मल जेवण असतं। तर मांसाहार त्या ठिकाणी अनेक जण करत नाहीत, फक्त साबुदाणा खातात। तर डॉक्टरांनी असं धक्कादायक कारण सांगितलं
सांगितले, जे लोक आता वजन कमी करण्याचा विचार करत असतील तर ते साबुदाण्याला कधी शिवणार नाहीत। ते म्हणाले, साबुदाणा जरी बारीक गोल गोल दिसत असला तरी त्याच्या अंगी ऊर्जा भरपूर असते। ते म्हणाले, त्याच्यात कॅलरीज म्हणजे ऊर्जा असते। अगदी मोठ्या प्रमाणात जरी साबुदाणा तुम्ही जर खाल्ला तर त्यातलं कार्बोहायड्रेट यामुळे तुमची जबरदस्त एनर्जीचा स्फोट शरीरात होतो। त्यामुळे तुमच्या शरीरात चरबी वापरली जाते, म्हणजे जास्त त्या ठिकाणी जमा होते। तुमचं वजन झपाट्याने वाढू लागतं आणि वजन एकदा की वाढलं की तुमची लगेचच BP, शुगर, कोलेस्ट्रॉलचा त्रास तुम्हाला आपोआपच त्या ठिकाणी व्हायला सुरुवात होते। मग आता कोणत्या लोकांनी आता साबुदाणा खाऊ नये, काय सांगितले डॉक्टरांनी, माहिती पहा। आता बघा, साबुदाणा त्या लोकांनी खाऊ नये ज्यांचं वजन कमी करायचं आहे, तसेच वजन कमी करायचं आहे अजूनही गंभीर आजार होऊ शकतात असं सांगितले। साबुदाणा खाऊ नका, त्यामुळे रक्तदाबाचा त्रास तुम्हाला होऊ शकतो, BPचा त्रास तुम्हाला त्या ठिकाणी होऊ शकतो। तसेच या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला डॉक्टरांनी अजिबात त्या ठिकाणी साबुदाणा खाऊ नका म्हणून सांगितले। रक्ताचा BP त्या ठिकाणी कमी करतो, त्यामुळे काय होतं, तुमचा आधीच BP जर कमी असेल तर तुम्ही जर साबुदाण्याचे सेवन केलं तर तुमची BP आणखी कमी होऊ शकते। तुम्हाला मला अडचणीत आणायचं त्या ठिकाणी सांगत नाही, कारण ही खरोखर डॉक्टरांनी माहिती दिल्या। आमच्या त्या ठिकाणी 45 वर्षाच्या महिलेचा आता साबुदाणा खाल्ल्याने BP कमी होता, त्यात ती साबुदाणा खायची आणि समस्याही जास्तच वाढल्या। तसेच हृदयासंबंधी आजार, ब्लॉकेजेस आणि हृदयासंबंधी आजार यामुळे आता त्या ठिकाणी अनेक जणांना हार्ट अटॅक आल्याचं देखील त्या ठिकाणी मोठी घटना समोर आल्या। साबुदाणा खाल्ल्याने रक्तदाबाची समस्या होऊ शकते। यामध्ये पोषक तत्वे आणि प्रोटीन खूप कमी असतं। प्रोटीनच्या कमतरतेमुळे याला रोज तुमच्या आहारामध्ये घेऊ नये, शक्यतो याचा वापर टाळावा। आता या 45 वर्षाच्या महिलेने खाल्ल्यामुळे हृदयात ब्लॉकेज होते, त्यामुळे तिला साबुदाण्यामुळे धोका निर्माण झाला। थायरॉइडची समस्या वाढली। ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांनी साबुदाण्याचं सेवन टाळावं, नाहीतर त्यांच्या आयुष्याचा हा साबुदाणा पुढे जाऊन तुम्हाला खूप प्रॉब्लेम करतो असं या ठिकाणी सांगण्यात आले। साबुदाणा अतिशय कमी प्रमाणात तुम्ही खाल्ला पाहिजे। जास्त प्रमाणात जर तुम्ही खाल्ला तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात असं सांगितले। आता किती खायचं आहे आणि जास्तीत जास्त दिवसाला किती खायचं आहे बघा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एका वेळेला जास्तीत जास्त 100 ग्रॅम साबुदाण्याच्या वर खाल्ला नाही पाहिजे। एका आठवड्यात फार तर 2 वेळा साबुदाणा खाल्ला पाहिजे, त्यापेक्षा जास्त नाही खाल्ला पाहिजे। पौष्टिक घटकांसोबत खा, त्यामुळे तुम्ही साबुदाणा खाताना भाजलेले शेंगदाणे, ताजे दही किंवा भाज्यांसारख्या प्रोटीन आणि फायबरयुक्त पदार्थांसोबत खा। तेलाचा वापर कमीत कमी करा। साबुदाण्याचं मूळ आणि पर्याय, त्यानंतर डॉक्टरांनी हेही सांगितलं की हा जो साबुदाणा आहे तर हा मुळात भारतीय पदार्थ नाही, तो बाहेरून आलाय। साबुदाणा हा त्या ठिकाणी टोपिओका नावाच्या झाडाच्या मुळापासून बनवला आहे, त्याला कसवा असेही म्हणतात। कसवा हे स्टार्चयुक्त मूळ आहे। या मुळांना प्रक्रिया करून साबुदाणा बनवला जातो। सुरुवातीला हा स्टार्च पाण्यात भिजवून त्याला कुस्करून वाळवून आणि नंतर छोटे छोटे गोल करून साबुदाणा हा त्या ठिकाणी तयार केला जातो असं सांगण्यात आले। प्रक्रिया खूप लांब आहे, त्यात रसायने प्रक्रिया त्या ठिकाणी समावेश असते। त्यामुळे जर तुम्हाला साबुदाणा खायचं असेल तर थोड्याच प्रमाणात खा, अजिबात जास्त खाऊ नका। BPचा, शुगरचा, आता हृदयाचा ज्यांना त्रास आहे त्यांनी खाऊ नका असं सांगितलंय। तुम्हाला आरोग्याविषयी अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।